नमस्कार मैत्रिणींनो, आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पिरियड्स दरम्यान होणारा त्रास अनुभवलेला आहे। काही मैत्रिणींना तर हा त्रास असह्य सुद्धा होतो। पण कधी विचार केला आहे की यामागे काय कारण असू शकते? आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून याचंच उत्तर बघणार आहोत। खरं म्हणजे मासिक पाळी किंवा पिरियड्स ही एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे। पण असं असलं तरी सुद्धा पाळी नियमित असणं हे तुमच्या आरोग्याचा अर्थपूर्ण आरसाच आहे। आयुर्वेदात यालाच रजप्रवर्तन असे म्हटले जाते आणि ही क्रिया 3 दोषांवर अवलंबून असते: वात, पित्त आणि कफदोष। पिरियड्स जर नियमित आणि वेदनारहित असतील तर तुम्ही समजू शकता की तुमच्या शरीरामध्ये दोषांचं संतुलन आहे। पण जर पिरियड्समध्ये तुम्हाला काही त्रास होत असेल तर ते तुमच्या शरीरातील दोषांच्या असंतुलनाचा इशारा असू शकतो। लक्षात घ्या मैत्रिणींनो, पिरियड्समध्ये त्रास होणे हे नॉर्मल नाही। आयुर्वेदामध्ये आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही जर तुमचं शरीर समजून घेतलं तर त्याप्रमाणे तुमच्या जीवनशैलीमध्ये केलेले छोटे बदल तसेच नैसर्गिक उपाय यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये काही सकारात्मक बदल सुद्धा आणू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संतुलनाविषयी अजून माहिती घेऊयात। माझ्यासोबत या स्वास्थ्याच्या प्रवासात सहभागी व्हा, कारण तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे।